हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या लक्ष्मीबाई नोईमगोंडा पाटील यांनी 100व्या वर्षात पदार्पण केलंय। त्यांचा शतक महोत्सवी सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला। झाडांची रोपं वाटप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निधी देण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। वयाची 100 पूर्ण करण्याचं भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही, पण पूर्वीचे काही वृद्ध आपल्या जीवनशैलीमुळे निरोगी आयुष्य जगत असून त्यातील काहींनी वयाची 100ही ओलांडली आहे। हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या लक्ष्मीबाई पाटील यांनी 100व्या वर्षात पदार्पण केलंय। त्याबद्दल कुटुंबियांनी शतक महोत्सवी सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्याला माजी खासदार राजू शेट्टी, ॲडव्होकेट के.ए. कापसे, प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर वीरेंद्रसिंह पवार, डॉक्टर सुरेश पाटील आणि शांतीनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पाटील कुटुंबाच्या वतीनं शेतकरी चळवळीसाठी स्वाभिमानी पक्षाला 31,000 रुपयांचा निधी सुपूर्द केला। यावेळी निसर्गप्रती आपली जबाबदारी ओळखून 500 आंब्यांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं। वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे। जे नागरिक ही झाडं पुढील 15 वर्ष जगवतील त्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे। यावेळी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कुटुंबियांनी गावातील 80 वर्षावरील सुमारे 40 ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचाही विशेष सत्कार केला। यावेळी डॉक्टर गोमटेश पाटील, सुजाता पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते।